जय एसटी वैदिक शेतकरी मित्र हो. एसटी वैदिकच्या YouTube चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रश्न तुमचे उत्तर आमचे. काही दिवसांपूर्वी पोस्ट झालेल्या मक्याच्या व्हिडिओवरती अनुज बोडगिरे या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की मी माझ्या ज्वारीच्या पिकाला कृषी अमृताने युरिया मिक्स करून टाकू शकतो का? तर शेतकरी मित्र, तुमचा प्रश्न मला असा आहे की जणू काही तुम्ही मला असं विचारताय की गीर गाईच्या तुपामध्ये मी डाळा मिक्स केला तर चालेल का? मित्रांनो, जसं गीर गाईचं तूप स्वतःमध्ये परिपूर्ण आहे आणि पवित्र आहे, शक्तिशाली आहे, तसं एसटी वैदिकचे तंत्रज्ञान आहे ते स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. त्याला केमिकलच्या त्या कुबड्यांची गरज नाही. नवे ते टाकल्याने ते अशुद्ध होतं, अपवित्र होतं आणि तुम्हाला मिळणारे रिझल्ट सुद्धा मिळणार नाही. जर तुम्हाला कोणी असं सांगत असेल की एसटी वैदिक मध्ये तुम्हाला केमिकल वापरावं लागतं तर ते त्या माणसाचं अज्ञान आहे आणि अर्धवट माहिती आहे. त्यामुळे आपण त्यासाठी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करावा. एसटी वैदिक मध्ये तुम्हाला जर वापरायचं आहे ज्वारीला तर कृषी अमृत बरोबर तुम्ही सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड हे दाणेदारचे वैदिक खतं जे चमत्कारिक रिझल्ट देतात ते आपण वापरा. आणि ज्यावेळेस तुम्ही ते वापराल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची कीड, तण आणि रोग यांचा त्रास होणार नाही. जरी तुमचं पाणी संपलं तरी त्रास होणार नाही आणि वातावरण जरी बिघडलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी कुठलीच समस्या जाणवणार नाही. रोग आणि किडीवर तुम्हाला खर्च करावा लागणार नाही. कारण फक्त आपल्याला काय करायचंय की सम्राट शक्ती, मिराकल, ह्युमस गोल्ड या दाणेदार खतं त्याच्या सोबत वापरायचे. प्रमाण समजून घेण्यासाठी आपण आपल्या अधिकाऱ्यांना संपर्क करा. मित्र हो, आपण रासायनिक खतं जर वापरली तर आपल्या पिकावरती रोग, किडी आणि तण यांचा प्रादुर्भाव होणार आहे आणि म्हणूनच आपण रासायनिक खत टाळावे आणि ते एसटी वैदिक सोबत वापरणे म्हणजे आपण एसटी वैदिकचा रिझल्ट संपवणे असा याचा अर्थ होतो. धन्यवाद.